परळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये एक संत होऊन गेले. कोण्या काळात? ज्ञानोबरायांच्या काळात. त्याचं नाव नागा महाराज होतं. नागा, काय नाव होतं? नागा महाराज. त्या काळामध्ये एक मुस्लिमाचा राजा होता. त्या मुस्लिमाच्या राजाने त्यानं बोलून घेतलं, केली राजवाड्यात दरबारामध्ये घेतलं बोलून. का महाराज म्हणले, तुम्ही काय करता? देवदेव करतो म्हणले. काय होते म्हणले देवदेव केल्यानं? काय सांगा बाबा म्हणले, आता याला देवाचं दर्शन होते म्हणले. कुठं होते दर्शन? कुठं होते? देवळात बी होते बाहेर बी होते म्हणजे. बाहेर होते म्हणजे कोणात होते? मग ढोरा वासरात बी होते, झाडा झुडपात बी होते, सगळीकडे देवाचं दर्शन होते. मग ज्यामध्ये तुम्हाला देव दिसला त्याचं त्या जनावराचं भेव वाटते का? म्हणले कशाला भेव वाटत? देवाचं भेव वाटत असते का? म्हणले मग माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलाला लग्नामध्ये बसायला वाघ घेऊन या. वाघ काय घेऊन या? वाघ. काय बसायला? कशावर बसायला? नवरदेव कशावर बसते लग्नात? घोड्यावर. हे म्हणले मला कशावर बसायचे? वाघावर. आता हो आणतो म्हणले. कोण्या दिवशी आणू? म्हणले लग्न आहे आता 2 दिवसाला. बरं म्हणले आणतो. आधीच आणून ठोका. नाही म्हणले टायमालाच आणा. बरं म्हणले. परळीचं डोंगर आहे, डोंगराच्या पलीकडूनच घर आहे. मोठंच मोठं वाघाच्या जाळ्याच आहेत. वाघ होते त्या काळामध्ये, सगळ्या वाघाच्या जाळ्या होत्या. गेले तिथं ते रोजच जात होते भजनाला. तिथं कुत्रं कसं चाटीत आहे माणसाला, तसं ते वाघ त्याच्या पायाला चाटीत होता पहिलंच. हे गेले ठरल्याप्रमाणे. वाघ आला, वाघ बसला की वाघाला खेटूनच भजन केलं. आर म्हणले पण आज मी भजनाला आलो नाही, मग तुला गावात न्यायला आलो. की वाघ मनातल्या मनात म्हणला, मला गावात नेल्यावर कसं जमल? चल रे म्हणले, चल. उपरनं होतं, उपरनं गळ्यात टाकलं. वाघ धरला आणि गावात आणला. गावात आणल्यावर ही लग्नाची तयारी, सोयरी आलेली. कशाला? लग्नाला. ते पट्टेरी वाघ अशा पिवळ्या रंगाचा त्यानं उपरण्यात धरून आणला. सोयरे जे चलले तिकडं पांडे पोखरीकडे. अरे म्हणले लग्न म्हणलं का? मरायला आणलंय का आम्हाला लग्न? हे वाघ आला की. आणि ते मग ते सासरा म्हण, मुलाचा बाप जे म्हणणं ते आला पुढे, त्यानं पाहिलं. ते म्हणलं बाबू खरंच आणलाय. ते ती एकच शब्द वापरायला, छोडो मत. काय म्हणाला? छोडो मत. म्हणले तुम्ही नवरदेव? ते नवरदेव म्हणला मला लग्नच करायचं, मी ब्रह्मचारीच राहतो म्हणलं. नवरदेव कुठं बाहेर आले घराचे? महाराज त्या राजानं जगमित्र नागा नावाच्या संताला साष्टांग दंडवत घातला, मुस्लिमाचा असून. आणि राजानं त्या दिवशी जगमित्र नावाची उपाधी दिली, विशेषण वापरलं. त्याला नागा महाराजाला काय म्हणले? जगमित्र नागा महाराज. त्या मुसलमानाच्या राजानं नाव ठेवले त्याचं. परळी वैजनाथाच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला महाराष्ट्र शासनानं गोपीनाथरावाच्या काळात, गोपीनाथराव साहेबाच्या काळामध्ये 2 कोटी रुपयाचं मंदिर बांधले. त्याचं तेवढ्याचं मंदिर बांधले, 2 कोटी रुपयाचं. आता अजून पडलेत पैसे त्याच्यावर. मग आता अशी शक्ती त्या महात्म्यात आली. ते राजा म्हणला हे वाघ आधी नेऊन सोडून या. म्हणजे सोडून येतो. सोडून दिला आणि मग आले एकटेच. महाराज त्या राजानं त्या दिवशी त्याचं मंदिर बांधलं. त्या दिवशी राजानं त्याला दरबारामध्ये आपल्या सिंहासनावर बसवून पूजा केली. माझ्या राजवाड्यात असे, माझ्या राज्यात असे साधू संत आहेत, त्याचा मला गर्व आहे म्हणला. आणि राजा रोज जाऊन पाया पडायचा त्याच्या. महाराज ते जगमित्र नागा महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच्या तिथं उपस्थित होते, असे आमच्याकडे प्रमाण आहेत. सिद्धांत एकच मला मांडायचा आहे, तुम्ही जर निर्मळ असाल, तुमचं चित्त जर निर्मळ असेल, वाघ सुद्धा तुम्हाला काही करत नाही. हे आमच्याकडे संप्रदायात पुरावे आहेत. आपल्या जिल्ह्यात एक नाही, आता तुम्ही जालन्यात याला वाटायला का? परभणीतच आहे मतदानाला. मग परभणीच म्हणून द्या बापा. जालना म्हणलं लय लांब वाटायला, परभणी म्हणले की जरा जवळ वाटायला. मतदानाला आम्हालाच आहेत की तुम्ही. महाराज आपल्याच परभणी जिल्ह्यामध्ये पाचलेगावकर संत होऊन गेले. पाचलेगावकर महाराज म्हणून जिंतूर तालुक्यात. त्याच्याजवळ साप राहत होता, त्याचं नाव होतं भुजंगा. भलं मोठं जनावर होतं, असं 10 फुटाचं. कोण्या असं माळदाच्या ह्याला त्याला जाऊन बसायचं असं सरावर डिळीवर. आपले महाराज गेले भेटायला दर्शनाला. महाराज बसले जाऊन की पाचलेगावकर महाराजानं आपल्या महाराजाची परीक्षा घेतली.
त्याने हाक मारली त्या सर्पाला, भुजंगा भुजंगा म्हणलो की ते सरळ जनावर आलं की खाली त्या डिळीनं ते धरलं की महाराजाच्या मांडीवर ठेवलं बापा त्यानं. ते महाराजाच्या मांडीवून असो आले असो मागून महाराजाकडे आपले असं बघायले जिबी काढायले अशा दोन. महाराज एक नाही दोन नाही घाबरले नाहीत काही नाही. आणि मग पाचले ओकर महाराजानं त्याला उचललं, म्हणले जाय तिकडं, भाजलेलं गाडगं आहे ते भ्याला रिकामं नाही. भाजलेलं गाडगं आहे ते भ्याला रिकामं नाही तुला. आणि म्हणून त्या दिवशीपासून महाराज म्हणले मारुती महाराज दस्तापूरकर म्हणजे चित्त शुद्ध झालेला महात्मा आहे. चित्त शुद्ध झालेला. जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये आपल्याला काही हाताला लागत नाही. शरीर निर्मळ म्हणून माणसं पळापळी करून निर्मळ व्हायला बघायलेत, परंतु परमार्थामध्ये या शरीर निर्मळपणाला काही महत्व नाही. परमार्थामध्ये कशाला महत्व आहे? अंतकरण निर्मळाला महत्व आहे. आणि अंतकरण ज्यांचं निर्मळ झालंय ते बाहेरून जरी मळमळ असले तरी देवतेला जाऊन भेट देतो, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला मला सगळ्या परतवाडीच्या लोकायला विचारायचंय, शबरी प्रभू रामचंद्राच्या पाया पडायला अयोध्येला आलती का देव तिच्या घराला गेली? ऐकू येणं का हे काय आता मी बंजारी भाषेत बोलू काय? कोण कोणाकडे गेलं? शबरी देवाकडे आली का देव शबरीकडे गेले? देव शबरीकडे गेले तर मग शबरी दिसायला निर्मळ होती का अंतकरण निर्मळ होत? दिसायला भलती निर्मळ. लक्ष्मणजीनं पहिल्यांदा पाहिलं तिच्याकडं, तिनं उष्टे बोरं दिल्यावर लक्ष्मण म्हणले बाप्पा हिनं दात कवा घासले असतील, इतकी मळमळण हिचे देव बोरं खाली. देवाने लक्ष्मणाने दिले फेकून बोराचं दुरण, देवानं ते उष्टे बोरं खाली. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्. तुम्ही किती निर्मळ आहेत वरून याला देव कुठं विचारतोय? तुम्हाला खरं सांगू का, थोडं माणूस काळं सावळं असलं तरी जमते बरं. लयच गोरपानन लयच मधून कपटी है बाबा बाबा बाबा. करता काय त्याला? काय भुलला शिवरलिया. 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी कोण सुंदर होती? तिन्हीपैकी सुंदर कोण होती? कैकेयी. बर मग कपट कोणाच्या डोक्यात आलं? काय करता त्या रंगाला म्हणून राहिलेले जे पोरं लग्नाचे काळ्या सावळ्याच करा रे बापा. लेज गोरी पण बायको केली तिला काहीच कळलं, कुलर कुकर लावता येईना आणि भलतीच रुसायली फुगायली भाकरी करीन काय नाही. पाणी पिऊ लागलं माणूस तर म्हणाली तुम्ही प्यान मला आणा. वारे रंग हे काही कामाचं नाही. आपल्यापेक्षा गोरी बायको केली की तिला वाटते मला भुललंय, आणि आपल्यापेक्षा सावळी केली की ती म्हणते माय आपल्यालाच पसंत केलं त्याचं आपल्याला कौतुक वाटायले. बुवा जलमभर मूर्ख ती जलमभर आपल्या उपकाराच्या वजाखाली दबून राहते. आपल्याला पसंतच कसं केलं कोणास ठाऊक म्हणते, आणि आपल्यापेक्षा लय रूपवान केली की ती म्हणते हा मला काहीच येत नाही. मग करता का? आणि म्हणून लय रंगारंगात बघू नका. लय निर्मळपणा लय महत्वाचा. संसारापती जरी वाटला असेल, निष्कपट माणूस पाहिजे. निष्कपट मोकळं छट माणूस पाहिजे. असं हृदयानं असं मोकळं माणूस पाहिजे. मधल्या गुढीचं माणूसच नसू नये. आणि ज्या घरात असं एक बी मधल्या गुढीचं माणूस आलं ना ते घरात सुखच लागू देत नाही. खात बी नाही आणि खाऊ देत बी नाही. काय जाळाव त्या रंगाला? विठाला विठाला. आणि म्हणून निर्मळ माणूस पाहिजे. निर्मळ हा मध्ये हा आंबा म्हणले की चिच म्हणूच नाही. तुमचं जसं वाटतं तसं हा काहीच हरकत नाही. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असं माणूस पाहिजे निर्मळ. त्याकरता त्याला भजन करावं लागतं. वरूनही निर्मळ होते मग आतूनही निर्मळ होते. चित्त शुद्ध करुणी भजन भजावे, भजन भजावे, शुद्ध शुद्ध करुणी भजन भजावे, आणि काटे नाटवावे गुण दोष, आणि काटे नाटवावे गुण दोष, आणि काटे नाटवावे गुण दोष, आणि काटे नाटवावे गुण दोष. चित्त शुद्ध करोनी भजनी भजावे,
आणि का ते ना ठवावे गुण दोष. लोकांचे दोष काढायचे नाही, आपलं आपण निर्मळ व्हायचं बघायचं. गवळणी निर्मळ होत्या आणि निर्मळ असल्यामुळं त्यांच्या चित्ताची देवाला आवड निर्माण झाली, म्हणून त्यांचं चित्त देवानी चोरलं. आणि म्हणून आपणही असं निर्मळ चित्त करावं, तरच देवाला आपल्या चित्ताची किंमत वाटेल, असा अर्थ आहे. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. आणि ज्यांचं चित्त देवाला आवडले मग त्यांचा संसार विसरतो. ज्याचा संसार विसरला त्याच्या परमार्थात झेंडा लागत आहे. संसार विसरल्याशिवाय परमार्थ आठवतच नाही. संसाराकडे लक्ष आहे आणि परमार्थाकडे लक्ष आहे, दोन्ही दोन्ही कसं जमून. दोही ठेव. नवीन 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 जर एखादा माणूस आरती करायला धाडलं ना, नवीन नवीन, त्याच्या एका हातात घंटी द्यायची आणि एका हातात आरती. कसं करते माहिती का नाही तुम्हाला? हे असं करते नाही, घंटी जाग्यावरच बंद. त्याला म्हणायचं ए घंटी, घंटी वाजली की आरती जाग्यावर. अरे ताट ताट, मग ताट फिरविते घंटी जाग्यावरच. अरे घंटी बंद पडली, आरती जाग्यावर. दोन्ही त्याला एकदाच येत नाही. त्या नवीन माणूस तसं संसारामध्ये थोड्या लोकायला संसारही करता आला आणि परमार्थही करता आला. आपण जास्ती प्रमाणामध्ये लोक असे आहेत आपल्यासारखे, आपण फक्त संसार करायलो, परमार्थ करीच नाहीत. परंतु मोजक्या लोकांना ते दोन्ही जमलं, आपल्याला अवघड आहे. परंतु एकही संसार थोडा 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 विसरला पाहिजे, परमार्थाची आठवण वाढत गेली पाहिजे. हळूहळू हळूहळू हळू परमार्थ वाढत गेला पाहिजे. आणि ते गवळणीला जमलं. विठाला आणि म्हणून त्या गवळणी म्हणले आता आमचा संसार विसरलाय, भार वित्त विसरले. भार म्हणजे जिम्मेदारी आम्ही विसरून गेलोत म्हणले आम्ही, आणि वित्त म्हणजे पैशाकडे सुद्धा आमचं दुर्लक्ष झालंय, असा गवळणीचा परमार्थ. आणि म्हणून त्या परमार्थाचं कौतुक तुकोबारायला वाटलं. असा आपलाही परमार्थ हळूहळू वाढत जावा, आपलं गवळणीसारखं अंतकरण निर्मळ व्हावं. थोडं थोडं संसार डोक्यातून विसरावा. आता म्हातारी माणसं झालीत तरी ह्याच्या चाब्या कमरलाच आहेत. आता तुम्हाला काही समजलं तरी तुमचा संसार सुटच नाही. आता लेकरं करते झाल्यावर द्यावं ना चाब्या कपाटाच्या. त्याला वाटलं नाही मग मोय हातचं सगळं जाईल. तुझ्या हातचं सगळं जाणार एक दिशेने. का संघ काय मसन वाट्या चाब्या न्याच्यात की काय? गौऱ्या पुढे गेल्यात काही काही लोकांच्या तरी चाब्या सुटनच. सोडा जरा संसार हळूहळू हळूहळू हळूहळू. संसारातला मोह कमी करून 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 साधू संतांना आपल्याला परमार्थाला लावले. आणि म्हणून हळूहळू गवळणीच्या परमार्थासारखा आपला परमार्थ व्हावा, याकरता गवळणीचं हे उदाहरण तुकोबाराने आपल्याला दिलेलं आहे. विठोबार काल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. देव आल्याबरोबर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. हळूहळू हळू देव रांगायला लागले. तळवे तळ हात, चालता येत नाही म्हणून रांगतात. आणि भगवान श्रीकृष्ण रांगलेच नसते तर उखळाला बांधलं नसतं. आणि उखळालाच बांधलं नसतं यशोदेनं देवाला, तर दारात विमल अर्जुन कुबेराचे पोरं झाड होऊन पडले होते. ते झाड त्याचा उद्धार कसा करावा म्हणे हे रांगले त्या कुबेराच्या पोराचा उद्धार करण्याकरता. म्हणजे हे देवाचं असं रांगणं वर्णन करण्यासारखं आहे. हळूहळू देव चालायला लागले. बालमित्र पाहिले, त्याच्या तब्येती खराब दिसल्या. त्या काळात देवानं त्याला शालेय पोषण आहार सुरू केला. त्या काळात लोण्याची गोळी खाऊ घातली. भारत कुपोषित मुक्त व्हावा, भारत कुपोषित मुक्त व्हावा. भारतामध्ये एकही लेकरू कुपोषित राहू नये, सुदृढ लेकरं व्हावं. लेकरच जर चांगले नसेल तर पुढचे भविष्य कसं होईल या देशाचं. म्हणून त्या काळात देवानं लोणी खाऊ घातलं. इतक्या हजारो लाखो गायी सांभाळल्या. का गायी सांभाळल्या म्हणून देश वाचलाय आजवर. आता बघा तुम्ही, ह्या गायी संपल्यात ना, रोगराई सुरुवात झाली. तुम्हाला वाटायले गायी संपल्या, गायरानं संपले, आणि हळूहळू हळूहळू सगळ्या बिल्डिंगीच झाल्यात, हळूहळू सगळे बंगलेच झालेत. पण हे निरोगी लोक राहिले नाही. बाहेर देशातल्या सुद्धा लोकांना कळाले गायीच्या ह्या दुधात काय ताकद आहे. ज्ञानोबारायाचे शब्द खोटे आहेत का? हे पा दूध पवित्र आणि गोड. गाईचं दूध सोडून बाकीचे सगळे दूध हानिकारकच आहेत. म्हशीचं बी लई दूध, साईचं बकळ खाल्लं ना घटवट झटकी आलेत माणसाला, ब्लॉकेज व्हायलेत. ब्लॉकेज कशाच्या दुधानं? मसडईच्या. आणि शंकरित गायचं तर विचारूच नका. काय रोगरायन काय नाही काय नाही. ती गाय बी नाही, धड बैल बी नाही, धड हलगट बी नाही, कोणीच नाही.
संकरित म्हणजे काय आहेत? दूध सुद्धा गोड लागत नाही, काहीच नाही. ते दूध म्हणजे का नाही, खाल्लं की बिमाऱ्या सुरू व्हायल्यात. आणि आता तर काय, आता तर इतकी भेसळ व्हायली म्हणा. एक तर मला माणूस म्हणलं दररोज भारताला समजा 60 लाख लिटर दूध लागत असेल तर 30 लाख सुद्धा लिटर दूध निघत नाही म्हणा. सगळं राहिलेलं दूध कशाचं आहे मग? भेसळच आहे. न कशाचं आहे म्हणजे भेसळच आहे. मग आता येणारी पिढी काय खायली माहिती आहे का? भेसळच. भेसळ म्हणजे युरिया खत कायला टाकतात पिकाला, आणि ते खाल्ल्यावर कसावर खाऊन बघा बरं. अरे त्याचंच दूध तयार व्हायले, गोड तेल हे ते निरमा कायला वापरतात? कपडे धुवायला ते दुधाला वापरायलेत म्हणा. इतकं येणारा काळ बिकट आहे. दर 10 माणसं तपासले की एका माणसाला कॅन्सर निघणार आहे. कॅन्सर निघल नाही तर काय होईल? कशात बी केमिकलच आहे. बारकाले लेकर जे सगळे आता खालीत ना काही हे जे पुढे, त्या पुड्यामध्ये धान्य ते काय जे ठेवायचंय ना, त्याला ते खराब होऊ नये, नासू नये म्हणून एक पावडर वापरावं लागते. ते पावडर माणूस मेल्यावर 2 दिवस जर ठेवायचं असेल तर ते पावडर टाकल्यावर माणूस सडत नाही, नासत नाही, डेड बॉडी. त्याच्याकरता वापरलेलं ते पावडर त्याला आहे, नासू नये म्हणून. तुम्ही भाकर केल्यावर किती दिवस भाकर राहते तुमची? तुम्ही भाजी केल्यावर भाजी किती दिवस राहते? दुसऱ्या दिवशी तर भाजी इटते. हे कसं इटणं मग? त्याला केमिकल वापरले. ते केमिकल एक दिवशी तुमचा घात घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या बी गोष्टीला केमिकल आहे, कोणत्याही गोष्टीला केमिकल आहे, कोणत्याही गोष्टीला केमिकल आहे. टेस्टिंग पावडर लय हॉटेलमध्ये चव लागाली. काय खाऊ, काय 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 टाकलंय बघ की त्याच्यात. कॅन्सरचं प्रमाण वाढणार आहे. त्या काळात श्रीकृष्णानं हे जे आरोग्य सांभाळलं तर फक्त कशाच्या जीवावर सांभाळलं? फक्त गायीच्या जीवावर सांभाळलं, फक्त गायीच्या जीवावर. आणि ती गाय भगवान श्रीकृष्णाच्या नंतर जर कोण सांभाळली असेल तर तुम्ही सगळं बंजारी समाजानं सांभाळलेली. आता तुम्ही बी आळशी झालात. गायी कमी झाल्या, आपल्या वासरं कमी झाले. नाही तर काय ताकद होती पहिली, सामर्थ्य होतं. शरीर कसं होतं बघा जुन्या लोकांचं. तुमचं शरीर कसं होतं? आज बी शरीर तुमचे कसे आहेत बघा ना. आता तुमची पुढची पिढी बघा, तुमची नातू बघा कशी झाली. बघा नातू कशी झाली. याला उठवान आंगड काढायला नुसता प्रयोगशाळेतला सापळा आहे बघा. हे काहीच नाही ह्याच्यामध्ये. हाड 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 काय खातच नाही ना. काय खाते? चिप्स. ह्याला दही खायला नाही. ह्याला लोणी कवा खाल्लं होतं? इमानदारनं सांग बरं. तो लोणी कवा खाल्लं होतं? तो लोणी कळते का? याला तर कळच ना. अरे दूधच नाही तर लोणी कुठून खाईन? आहार चांगला पाहिजे. आहार काय चांगला पाहिजे? आहार. ग्लासभर तरी दूध पाजवा ह्या लेकराला झोपेतून उठल्यावर. आणि झोपतो वेळी गिलासभर. एवढंच करा ह्या बाया सगळ्या कीर्तनातल्या. दुसरं मग काहीच ऐकू नका. पोटच्या पोरायला सकाळी 1 गिलास आणि संध्याकाळी 1 गिलास ओरिजिनल दूध देता येईल इतकीच कष्ट करा. ही पिढी निरोगी राहील. नाही तर तुमच्या देखत ही पिढी बेमार पडल. तुम्हाला हाताने त्याला जाळावं लागल. ध्यानात घ्या. तुम्ही महागर हातात आणि पिढी खलास होईल. असे बक्कळ बाप येतं. लेकाला अग्नी दिलाय त्यानं. कारण काय? आरोग्य धड नाही त्याचं. श्रीकृष्णानं आरोग्य सांभाळण्याकरता गायी सांभाळल्या आणि दूध पाजविलं लेकरायला. याला दूधच नाही. पिलं का दूध तू असे गिलासभर? खरं सांग बरं. विचारा. नाही म्हणायची. नाहीच तर कुठून देत? जरा आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आपण शेतकरी आहेत. एक ढोर वासरू सांभाळायला लय जड आहे का? मला सांगा बरं. लय जड आहे का? एक गाय सांभाळायला जड आहे का? वंशज आहेत तुम्ही श्रीकृष्णाचे. श्रीकृष्णाचे खरे उत्तराधिकारी तुम्ही. आणि एक गाय नाही म्हणले अंगणामध्ये काय करायचं मला सांगा बरं. आरोग्य कसं चांगलं राहील तुमचं? आणि म्हणून देवानं गायी सांभाळल्या. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शिदुऱ्या जमा केल्या आणि जमा केल्या शिदुरीचा काला गोपाळाला वाटप केल्या. झाली आता वेळ. जय